सामन्याला सुरुवात. प्रथमतः टॉस जिंकला तो म्हणजेच कामण संघाने आणि त्याने स्वीकारलाय बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय तर म्हणजेच पापडी संघाला. आयुष वाघेचा पहिलाच बॉल आदित्य साडी. वेगवान बॉल तेच तर्रार. थोडासा चेंडू पडला तसा थोडासा खाली राहिलाय आणि इथून एक पहिला बॉल डॉट आलाय. श्री अरविंद बरप यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आज मास्टरची सुद्धा मॅच चालू आहे कामण रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि निश्चित त्या ठिकाणी मास्टर 40+ काही स्पर्धा चालू आहेत. आयुष वाघे बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकतोय. फुलटॉस बॉल फक्त स्विंग केलं, दिशा दाखवले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण करतील तत्पुरती 2 धावा या निश्चित घेतल्या जातील आणि या 2 धाव्याने इथून श्री गणेशा झालाय. स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी. धाव संख्येला सुरुवात होईल. अजून सुद्धा एक सामना शिल्लक आहे आजच्या या अंतिम दिवसातील, कारण की या पुढे वाटचाल मिळालं एका संघाला. त्या संघाचं नाव आहे युक्ती 11 वालेपाडा संघ. मॅच असेल आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये प्रवेश करण्याकरिता. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 3. चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक सूर्यकांत पुढे सरसावलेत. 1 धाव निश्चित केली जाईल आणि या एका धावेवरती फक्त समाधानी असतील. धावसंख्या 4. चेंडूच्या समाप्तीनंतर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहताय. VTCA या युट्यूब चॅनल वरती, या युट्यूब वाहिनीवरती तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा निहाळू शकता. इथे मिसफील्ड झालाय. डीप एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा निश्चित केल्यात आणि 2 धावेवरती समाधान आहेत. कदाचित 3री धाव सुद्धा मिळाली असते, मात्र इथे येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला वापर झालाच नाहीये. 2 धावा, धावसंख्या 6 या अंकावरती आता पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर चांगला बॉल आहे का तर नाही असं उत्तर आलंय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय बॉलिंग करणाऱ्या संघानं. व्हाईट बॉल साठी रेफर केलाय. अंपायर डिसिजन इज व्हाईट बॉल. पण आयुषला हा निर्णय जो आहे तो निश्चित त्याच्या मनाच्या विरुद्ध लागला गेलाय आणि या डिसिजन आहे थर्ड पंचांनी सांगितलंय की इट इज अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट झालाय, गमावला गेलाय. धावसंख्या आपण जर बघितली तर 7 धावा. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वारंवार चेंडू बाहेर टाकले जातात, फेकले जातात. वेग चांगला आहे, नियंत्रण अचूक आहे, मात्र टप्पा हा थोडासा बाहेर बघायला मिळतोय आयुष वाघेच्या गोलंदाजीमध्ये. बॅक टू बॅक दुसरा बॉल हा वाईट आलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, सूर्यकांत स्वतःला जज करतील आणि एक चांगला नेत्रदीपक झेल टिपतील यात काही शंका नाहीये. आणि पहिला धक्का टीम गावदेवी कामण संघाला. सचिन कबे बॅक टू द आउट गॉन. थँक्यू सो मच देजा. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय आज सोनसरी स्पोर्ट्स तांबडमा आयोजित नगरसेविका नगरसेवक चषक 2026 या स्पर्धेकरिता आलेल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. निलेश बंद्रे गोलंदाजच्या मार्कवरती पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजेच 8 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. तिथून नवीन फलंदाज चेतन नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता आदित्यवरती मोठी जबाबदारी आहे. दरम्यान निलेश बंद्रे गोलंदाजच्या मार्कवरती. शॉर्ट बॉलचा वापर होता, समोर खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोस्टिंग वाडक कॅच. काय एफर्ट लावलाय. 100% योगदान देणारा हा कॅच. नेत्रदीपक झेल ये तो मेरे बाई हात का खेल है हे दर्शवत असताना सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतात. कॅच.
थँक्यू सो मच. जे कदाचित चेंडू शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती जर हुक किंवा मग पुलचा फटका खेळला असा तर मात्र सीमारेषेच्या बाहेर कदाचित गेला असा, पण समोर खेळले आदित्य आणि तो कॅच नव्हताच, तो कॅच बनवला. जसं म्हटलं जातं प्रयत्नांनी परमेश्वर, ते प्रयत्न केले आणि 100% योगदान दिले आणि काय सुंदर कॅच पकडला गेलाय ही नोंद केली जाईल आमच्या गुणलेखनाच्या माध्यमातून. एक सुरेख कॅच पकडलाय सूर्यकांतनं. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये हळूहळू पावलांनी जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत धावसंख्या थोडीशी कमी आहे, ती वाढवावी लागणार आहे कारण की 3 षटकांचा मॅच आहे, महत्वाचा मॅच आहे. खोलवर टप्प्याचा बॉल निलेशने वारंवार आता प्रभावित केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, काय बात, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, धाबा जमवल्यात 9 धाबा. मान्य श्री रामचंद्र जाधव साहेब पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. साहेबांचं करूया यथोचित स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका सजवलाय, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल आणि अजून एक कॅच टिपेल सूर्यकांत. कॅच नंबर 2, फलंदाज नंबर 3. आतापर्यंत चांगले कॅच केलेत, स्वतःला सिद्ध करताना निश्चित पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पटलावरती जर विचार केला तर मग जरी बॉलिंग जरी बॅटिंग नाही मिळाली तरी क्रिकेटमध्ये एक क्षेत्र असं असतं की ज्यामध्ये तुम्ही इन होऊ शकता, ते आहे क्षेत्ररक्षण. अचूक पद्धतीचं सूर्यकांतचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले निलेश बंद्रे या गोलंदाजाने. खोलवर टप्प्याचा बॉल, इथे देखील मिस झालेत नवीन गेलेले फलंदाज गुरुनाथ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याने देखील पहिला बॉल पेस करत असताना खेळलाय आणि डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल या स्पर्धेमध्ये. चांगल्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ नगरसेविका मॅडम आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. इथे विकेट्स डाऊन होईल शेवटच्या बॉलवरती. गुरुनाथ आडल बॅक टू द आउट. धक्का क्रमांक 4 टीम गावदेवी कामण संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय गोवारी आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि इथून 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर धावा बघितल्या आपण तर फक्त 9 धावा धावपलकावरती. सूर्यकांत गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचा आणि अंतिम षटक. यात सूर्यकांत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 झेल टिपल्यात आणि चांगले फलंदाज त्याने बाद केल्यात. मान्यश्री राजेश गांगडा साहेब इथून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चित त्यांची उपस्थिती पुन्हा एकदा बघायला मिळेल. सूर्यकांत गोलंदाजीच्या मार्कवर. फुल टॉस बॉल जयेंद्र बागे आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडीशी उशिराने फेकी, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जाईल का, तर नाही असं उत्तर आलंय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राकेश गोवारी बॅक टू द आउट. धक्के मागून धक्के या ठिकाणी लागले जातात. मात्र मैदानाच्या आतमध्ये एखादाही खेळाडू तग धरून उभं राहण्याचं नाव घेत नाहीये. इथे मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागणार आहे, धावा बडवाव्या लागणार आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. जरी 5 चेंडू मध्ये जरी 2 ते 3 मोठे फटके आले तरी देखील तुमचा जो स्कोर आहे तो बॅलन्स मध्ये येईल आणि तुम्ही समोरच्या संघाला मात्र एक चांगलं टार्गेट सेट करून देणार आहेत. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण.
10 धावा आता पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथून जर विचार केला तर स्ट्रगल नावाची गोष्ट ही गावदेवी कामण संघाच्या फलंदाजांनी फक्त ना फक्त पाहिली, निराश झाले. आतापर्यंत मोठा फटका एकही आला नाही आहे, ना चौकार ना षटकार. इथे फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून या 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. सूर्यकांत त्याचा पुढचा बॉल भूषणसाठी, फुलटॉस बॉल बॅटची लिडिंग एज, धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता एका बाजूला तन्मयचा, मात्र वारंवार डॉट चेंडू फार आल्यात आणि इथून आता धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, धाव संख्या 10. चांगला फटका ऑन साइडला चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स पद्धतीने चेंडूला उचललाय, फेकलाय जयेंद्र वाघेने आणि तिथपर्यंत मात्र एक धाव घेण्याची मुभा होती. चांगला क्षेत्ररक्षण राहिलं बाळाकडून. दरम्यान 11 धावा धावफलकाप्रती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर 2 फटके आले तर काहीतरी निश्चित निगडीत घडेल, मात्र इथून धावा बनवाव्या लागतील. मात्र मोठे फटके मारू दिले नाही आहेत गोलंदाजाने आतापर्यंत. हे देखील एक जमेची बाजू आहे. गोलंदाज टाईट होते मैदानाच्या आतमध्ये. आदिवासी प्रीमियर लीग त्यानंतर कॉमन प्रीमियर लीग याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान तन्मय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कदाचित उशीर आल्यात तन्मय गोवारी आणि इथून जर बघितलं तर मग या 6 धावांशी संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती माझ्या 17 या अंकावरती. चार चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल आल्यात. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर. मग इथून शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक आहे आणि या अंतिम ओव्हर मध्ये मोठे फटके येणं बंधनकारक आहे. धावसंख्या जमा केले 17 धावा. फाईट करण्यासाठी जो स्कोर आहे तो आतापर्यंत थोडासा अपुरा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत, करणार नाहीये चूक. शेवटच्या बॉलवरती मिळेल विकेट आणि इथून जर बघितलं आपण तर पहिला डाव समाप्त झालाय आणि या पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी कामण या संघाची धावा जमा केल्या 17 आणि 18 धावांचा आव्हान ठेवलं गेलाय. कुठेच जाऊ नका, पाहत रहा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज VTC लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती. तत्पुरती देऊया डीजे कडे आणि घेऊया डीजे वाला ब्रेक. ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू सो मच. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय यावेळेला नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा हा संघ आपल्याला पुढे येताना बघायला मिळाला. त्याने देखील सुपर 4 मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर वसई कोलीवाडा या संघाने त्या ठिकाणी प्रवेश केला सुपर 4 मध्ये.
त्यानंतर कालचा दिवस महत्वाचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये जर बघितलं आपण तर गावदेवी बेंडीपाडा बी या संघाने क्वालिफाय केलं सुपर 4 करिता आणि आजचा दिवस महत्वाचा दिवस आहे. शेवटची मॅच रंगणार आहे थोड्या वेळानंतर, मात्र ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट. या सामन्यामधील जो संघ जिंकेल तो 2 हात करेल युक्ती 11 बालेपाडा या संघाच्या समोर. जवळजवळ 18 धावसंख्येचं लक्ष उभारित केलंय आणि त्या 18 धावांना कशा पद्धतीने रोख लावल्या जाईल किंवा त्या धावा बनवल्या जातील पापडीच्या संघाने हे देखील आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. चला पापडी संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र वाघे उर्फ बाळा आणि त्याला साथ देण्यासाठी सोहन दळवीला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती चेतन लेफ्ट आर्म बॉलर त्या ठिकाणी सज्ज झाल्यात. 18 धावा बनवायच्या आहेत कारण की प्रथमतः गोलंदाजी केली ती म्हणजेच पीरबाबा पापडी संघानं प्रभावित केलं. कमी धावा त्यांनी समोरच्या संघाला बनवू दिल्या आणि इथून कमी धावांचं टार्गेट 18 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. ते कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. आतापर्यंत पहिल्या दिवसामध्ये मला वाटतं बगमॅन या गाडी 2 व्हीलरची ही चाबी आहे सुझुकीची, ती आतापर्यंत पहिल्या दिवसापासून हरवली आहे. ती आतापर्यंत आमच्या जवळ आहे. कोणाची जर असेल तर प्लीज इथून घेऊन जा कारण की 2 व्हीलर गाडी आहे. जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाखाची प्राइस आहे गाडीची. जरी चाव्या 2 असल्या तरी देखील आमच्याकडे एक चाबी राहिली आहे आणि ती चाबी जर कोणाची असेल तर प्लीज इथून घेऊन जायची आहे. स्ट्राइक एंड वरती बाळा जयेंद्र बागेला आपण पाहिलंय. नॉन स्ट्राइक एंड वरती सोहन. 18 धावा बनवायच्या. चेंडूचा खेळ असेल 18. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. लेफ्ट आर्म बॉलर चेतन बरफ. पहिला बॉल चांगला बॉल आहे. फक्त दिशा दिलंय बॉल वरती, नियंत्रण ठेवलंय. अचूक टप्प्यावरती होणारी गोलंदाजी. यॉर्कर बॉल टाकला गेला. पहिला बॉल या वेळेला जयेंद्र बागेने फक्त बघतच राहिले या बॉलला. जणू काही हा बॉल वाईट आहे की काय असं जयेंद्रला वाटलं, मात्र बॉल चांगला आहे. अतिशय दर्जेदार बॉल चेतनच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल ऑन साइडला बळवले. बॉलला एक धाव निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. राकेश आहेत पुढे सरसावले. एकच धाव. प्रथमतः आयुष वाघाने गोलंदाजी केली. 8 धावा दिल्या. त्यानंतर निलेश बंद्रेचं कौतुक करावं लागेल. 3 गडी बाद केला त्याने. 1 धाव देत असताना काय जबरदस्त खेळ राहिला गेलाय. सोहन दळवीसाठी हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. वेग अतिशय दमखम दाखवणारा आहे, पण जर विचार केला तर ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच रुपेश दांडेकर सरांचा आपल्यापर्यंत आलाय. या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली 2 या अंकावरती. अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2. चांगला फटका. आमच्या मान्यवर कक्षाला अभिवादन देणारा हा षटकार. नेत्रदीपक स्ट्रोक सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन देणारा हा षटकार. 6 धावा आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. चेतनचा पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आहे व्हाईट. व्हाईट बॉलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता म्हणजे 9 या अंकावरती. इथे रेफर केलं गेलाय निश्चित, कारण की गोलंदाजाचा या ठिकाणी रेफर केलं गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या संघानं थर्ड अंपायर आज आपण पाहताय वैभव धुमला. हा चेंडू निश्चित वाईट आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. डिसिजन आतापर्यंत पेंडिंग आहे.
इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 9 या अंकावरती. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वारंवार वाईट चेंडू टाकले जातात मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्या डबल फिगर डिजिट या अंकावरती पाहायला मिळेल. 10 धावा, 8 धावसंख्येची अजून सुद्धा गरज आहे. सोहन दळवीचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने पहिला बॉल त्याने पेस केला. 6 धावांसाठी षटकार. त्याच्या बॅटमधून अक्षरशः नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला होता. मोठा फटका मारता प्रयत्न, स्विंग केला होता बॉलला. क्षेत्ररक्षक पुढे जज करतात स्वतःला. राकेश गोवारे पुढे सरसावलेत आणि एक नेत्रदीपक कॅच टिपत असताना पहिला धक्का पीरबाबा पापडी संघाला. मिस्टर सोहन दळवी बॅक टू द गाउट. थँक्यू सो मच विजय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा महत्वाचा मॅच आहे. ह्यानंतर अजून एक मॅच होईल जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्याकरिता होईल. जो संघ जिंकेल तो 2 हात करेल युक्ती 11 वालेपाडा संघाच्या समोर. दरम्यान 3 दिवस ज्या संघाने क्वालिफाय केलाय त्या संघासाठी सूचना असेल त्वरित मैदानाच्या वर पोहोचा, मैदानावरती पोहोचा. हे गावदेवी बेंडीपाडा ब संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. कालचा दिवस अक्षरशः त्यांच्या नावावरती राहिलाय. बाकीच्या संघांनी सुद्धा वेळेवरती पोहोचा. आयुष वाघे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पिता आणि सुपुत्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मात्र या वेळेला सुद्धा खूप जास्त हवेमध्ये बॉल. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि ती चुकी होत नाही या गोलंदाजाकडून. दुसरा धक्का टीम पीरबाबा पापडी संघाला. आयुष वाघे बॅक टू द गाउट गॉन. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती. इथून 10 धावा धावफलकावरती निश्चित पाहायला मिळाल्यात. 8 धावसंख्येची अजून सुद्धा गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजेच जवळजवळ 13 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. निलेश बंद्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती ज्याला आपण पाहू शकता. एक परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून येणारा हा खेळाडू आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतोय एक परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर निलेश बंद्रे. शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. इथे धाव घेतली जात नाही. चांगला क्षेत्ररक्षक आदित्य बरबच्या माध्यमातून पहिले षटक समाप्त झाले. 10 धावा धावफलकावरती आणि इथून 2 गडी बाद झालेत पापडी संघाचे. मात्र आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावसंख्येची गरज आहे. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया एक मधुर संगीत. गोलंदाज तन्मय गोवारी सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्क वरती. या षटकामध्ये एकदम कमी धावा, 1 धावेचं 2 धावांचं 3 धावांचं षटक जर राहिलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये मजा येणार आहे मॅच बघायला. तन्मय गोवारी एक जबरदस्त खेळाडू, एवढाच चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जयेंद्र बागे समोर आहेत. चांगला बॉल निश्चित जसा उल्लेख केला गेलाय तसं षटक जर पडलं जर राहिलं तन्मयच्या नावावरती तर थोडीशी डोकेदुखी ठरेल शेवटच्या ओव्हर मध्ये पीरबाबा पापडी या संघासाठी.
हवेची साथ आहे उजव्या हाताच्या बॅटरसाठी. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. इथे जयेंद्र बागेला थांबवलंय, बांधून ठेवण्याचं काम केलंय. एका बाजूला तन्मय गोवारीनं कदाचित पहिल्या ओव्हर मध्ये व्हाईट बॉल जास्त आले, 3 व्हाईट बॉल आले, त्यानंतर एक षटकार आलाय, त्यामध्ये थोडासा निराशाजनक कामगिरी राहिली चेतनची. आणि इथून कमबॅक करत असताना आता तन्मय गोवारी, चांगल्या खेळाडूंकडून कधीच उशीर होत नसतो कमबॅक करण्याकरिता. मात्र जयेंद्र बागे जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, बॉलला फेकून दिलाय अक्षरशः नदीमध्ये. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच विजय. आतापर्यंत जर बघितला तर मग सर्वात उंच आणि लांब षटकार मारण्याचा विक्रम आहे तो म्हणजेच बाळा याच्या नावावरती. टेनिस विश्वामध्ये जर बघितलं तर मग होंडो कुडूस येथील तो खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून अक्षरशः खूप मोठे आणि लांब पल्ल्याचे षटकार पाहायला मिळायचे. अर्षद होंडोला आपण पाहिलंय बऱ्याच वेळा क्रिकेट खेळताना. मात्र तशाच पद्धतीची फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र बागे करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ राहिला आतापर्यंत जवळ 9 चेंडू 2 धावांची गरज आहे. इथे चेंडूला सोडून दिलाय, एक धाव घेतली जाईल काय, डायरेक्ट हिट होईल काय, हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र +1 अशा रीतीने मॅच फिनिश आणि मॅच जिंकत असताना पीर बाबा स्पोर्ट्स पापडी संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. आणि हार्ड लक टफ लक टीम गावदेवी कामण आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपला हार्दिक आभार असेल. खेळ देखील तेवढाच महत्वाचा राहिला कामण संघाचा, खूप चांगला खेळ राहिला. मात्र काही कारणास्तव त्यांना या स्पर्धेतून बाहेर नक्कीच व्हावं लागतंय. जयेंद्र बागे सामना फिनिश केला गेलाय आणि इथून आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे आणि त्यानंतर लगेच